नमस्कार भक्तांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये आपले ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ हे ज्या क्षेत्रामध्ये राहिले त्या श्री क्षेत्र अक्कलकोटचे महात्म्य जाणून घेणार आहोत. स्वामी समर्थ महाराज हे सोलापूरवरून आल्यानंतर प्रदीर्घ काळ अक्कलकोट येथेच होते. त्यांनी येथील वटवृक्ष मठात बसून अनेक लीला चमत्कार करून रयतेची दुःख पुसली. अक्कलकोट हा एक तालुका आहे. अक्कलकोट हे क्षेत्र कर्नाटक व सोलापूरच्या सीमेवर आहे. येथून पुढे गेल्यावर श्री क्षेत्र गाणगापूर हे प्रख्यात जागृत दत्त क्षेत्र आहे. अक्कलकोट हे सुंदर आणि स्वच्छ ठिकाण आहे. स्वामींच्या चरणांनी पावन झाल्यामुळे या क्षेत्राला प्रचंड मोठे धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व असून स्वामी भक्तांचे माहेरघर आहे. अक्कलकोट या नावाचा अर्थ काय? तर अक्कलकोट हे नाव या ठिकाणाला यासाठी पडले की या ठिकाणी परिसरात अक्कलकारा नावाची बहुगुणी वनस्पती मोठ्या प्रमाणावर सापडायची, म्हणून या गावास अक्कलकोट असे नाव पडले. बुद्धीला आपण अक्कल असे म्हणतो. बुद्धी नेहमी स्पष्ट अशा उच्चाराने प्रकट होत असते. बुद्धी किंवा अक्कल ही तेज किंवा प्रगल्भ करण्यासाठी अक्कलकारा ही वनस्पती उपयुक्त आहे. त्यामुळेही अक्कलकोट असे नाव या गावाला पडण्यास हातभार लागला. अक्कलकोट म्हणजे बुद्धी किंवा अक्लेचे आगार किंवा खजिना होय. बुद्धीने भारलेल्या अक्कलकोटला प्रज्ञापूर तसेच धीपूर असेही म्हणतात. पुढे स्वामी समर्थांच्या पुनीत वास्तव्याने अक्कलकोट हे प्रमुख धार्मिक श्री क्षेत्र बनले. हे गाव बुद्धीने भारलेले असल्याने या गावात त्यांनी राहून जनकल्याण केले असावे. स्वामी उपासनेने आत्मज्ञानाला खूप महत्त्व आहे व आत्मज्ञानासाठी बुद्धी व अक्कल लागते व त्यासाठी बुद्धीच्या अकलेच्या गावी अक्कलकोटला जावे लागले. स्वामींनी विचारपूर्वक प्रदीर्घ वास्तव्यासाठी हे गाव निवडले असावे. अक्कलकोट म्हणजे बुद्धीचा कोट, बुरुज किंवा किल्ला. कोट या शब्दाचा अर्थ बुरुज किंवा किल्ला असा होतो. अक्कलकोट म्हणजे बुद्धीचा बुरुज किंवा किल्ला. अगदी तळागाळातला शेवटचा माणूस जरी अक्कलकोटला आला तरी त्याच्यावर स्वामींचा हमखास अनुग्रह होईल. आपल्या प्रदीर्घ वास्तव्यासाठी अक्कलकोटची निवड करताना आपल्या भक्तांना स्वामींनी ग्वाहीच दिली असे हे गाव महत्त्वपूर्ण आहे. बुद्धी किंवा अक्कल ही आपल्या डोक्यात असते. डोक्याच्या ठिकाणी आपल्या शरीरातील कुंडलिनी मधील सहस्त्रधार चक्र असते. तसेच मूलाधार चक्र हे शरीरात खाली असते. मूलाधार चक्र हे साधनेने जागृत झाले की ते वर बुद्धीवर अंमल करणाऱ्या सहस्त्राधार चक्राला जागृत करते. मूलाधार चक्र व सहस्त्राधार चक्र यांचा मिलाप होतो तेव्हा बुद्धीला धार येते, अक्कलही जागृत होते. अक्कलकोटला येणे म्हणजे कुंडलिनी जागृतीस चालना देणे व आत्मज्ञान संपादन करणे आणि स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करणे होय. स्वामी समर्थांनी या गावात खूप वास्तव्य केले, लोकांचं कल्याण केले. अक्कलकोट नगरीत प्रदीर्घ वास्तव्य केल्यानंतर स्वामी महाराजांना अक्कलकोट निवासी म्हणून अक्कलकोट स्वामी असे नाव पडले. श्री क्षेत्र अक्कलकोटमधील महत्त्वाची स्थाने जी स्वामी समर्थ महाराजांशी संबंधित आहे. पहिलं म्हणजे वटवृक्ष मंदिर. येथे स्वामींच्या सुंदर पादुकांचे दर्शन घेताच मन तृप्त होते. स्वामींच्या पादुका, स्वामींच्या स्मृतिवस्तू, शिवलिंग असे या स्वामी मंदिराचे भव्य दिव्य स्वरूप आहे. वटवृक्षाखाली स्वामींच्या पादुका आहेत. त्यानंतर म्हणजे शस्त्रागार. अक्कलकोटमध्ये भोसले घराण्याचे मोठे शस्त्रागार आहे. हे प्रदर्शन स्वरूपात जतन केले आहे. शिवपुरी. अक्कलकोटला गजानन महाराजांची शिवपुरी आहे. येथे सकाळ संध्याकाळ अग्निहोत्र होते. गुरु मंदिर. स्वामी समर्थांनी आपल्या पादुका आवडत्या शिष्याला देऊन स्वतंत्र मठ व पादुका स्थापन करण्यास सांगितला. त्याला गुरु मंदिर असे म्हणतात. अक्कलकोटचे वटवृक्ष मंदिर. या वटवृक्ष मंदिरात स्वामींची छान सुंदर अशी मूर्ती आहे. या मूर्तीचे दर्शन घेतल्यावर
एक आत्मिक शांती मिळते, मनाचे समाधान होते. अक्कलकोटच्या परिसरात स्वामी भक्तांनी अनेक मठ स्थापन केले आहेत. हे मठ जागृत मठ आहेत. स्वामी समर्थांच्या जागृतीची प्रचिती अनेक भक्तांना क्षणोक्षणी येते. तसा त्यांचा भक्त परिवार दिवसेंदिवस वाढत आहे. स्वामी भक्त आणि उपासकांचे अक्कलकोट हे प्रमुख श्रद्धास्थान बनले आहे. येथे प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला प्रचंड गर्दी असते. महाराष्ट्र, भारत व भारताबाहेरील लोक लाखोंच्या संख्येने या अक्कलकोट श्रीक्षेत्री येत असतात. स्वामी प्रकट दिन, स्वामी समाधी दिन, दत्त जयंती, गुरुपौर्णिमा, वर्षातून येणाऱ्या काही महापौर्णिमांना अक्कलकोटला भक्तांचा जणू महापूरच असतो. स्वामी पादुका, स्वामींची मूर्ती, वटवृक्ष मंदिराला नमस्कार करायला भाविकांची मोठी गर्दी असते. अनेकांना स्वामींची जागृत प्रचिती येत आहे. तसे भाविक वाढत आहेत. स्वामींमुळे अनेकांची दुःख, दैन्य, संकटे दूर झाली आहेत. त्यामुळे अक्कलकोटची गर्दी वाढत आहे. स्वामी समर्थ महाराजांचे अक्कलकोट येथील संस्थान, जे मठ मंदिराचे व्यवस्थापन बघते, ते हे संस्थान खूप शिस्तप्रिय व उत्तम पद्धतीने मंदिराचे व्यवस्थापन बघते. स्वामींचे दर्शन घ्यायला आलेल्या शेकडो भक्तांच्या रांगा कुठेही धक्काबुक्की व शिस्तभंग करून पुढे सरकत नाहीत. तर गावागावातून आलेले स्वामींचे भक्त अत्यंत शिस्त, संयम बाळगून सावकाश रांगेतून जाऊन स्वामींचे दर्शन घेत असतात. संस्थानाच्या या शिस्तबद्ध व्यवस्थापनाचे व कामाचे कौतुक करायला हवे. तर आपण या व्हिडिओमध्ये श्री क्षेत्र अक्कलकोटचे महात्म्य जाणून घेतले आहे आणि अक्कलकोट या नावाचा अर्थ देखील जाणून घेतला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्याचप्रमाणे असेच स्वामीमय आणि भक्तिपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.